नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ही जी अपडेट आहे ही अपडेट नसून अतिशय महत्त्वाच्या माहितीपूर्ण एक व्हिडिओ का जे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत, काही गोष्टी आहेत त्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। एक 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल फक्त, परंतु शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं कारण का अतिशय महत्त्वाची माहिती देऊन जाणारा व्हिडिओ असणार आहे। आणि खाली जे हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमी माझा नंबर दिसतोय 9765853675 त्या नंबरवरती मला सर्वांनी व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून रोजच्या अपडेट आणि रोजची माहिती तुम्हाला अपडेट डेली मिळत जाईल माझ्या व्हॉट्सअप डेटाच्या माध्यमातून। खाली जो नंबर 9766853675 त्याच्यावरती मला तुम्ही संपर्क करता। चला जास्त उशीर न करता मुख्य विषयाकडे येतो मी। महाराष्ट्र पोलीस भरती 2023 सद्यस्थिती काय मित्रांनो, आज तर खरं तर 11 डिसेंबर म्हणजे डिसेंबरचा पण एक आठवडा होऊन गेला, 2 आठवडे होत, दुसरा आठवडा चालू आहे डिसेंबरचा आणि डिसेंबरमध्ये जाहिरात येणार, डिसेंबरमध्ये जाहिरात। त्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करतात। आपण पाहिलंच असेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण भरपूर ठिकाणी या ठिकाणी निवेदन दिले होते, भरपूर ठिकाणी गोष्टी केल्या, भरपूर आमदार असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील, विधानसभेचे असतील, सर्वांना या ठिकाणी आपण निवेदन दिले होते, प्रत्येकाला निवेदन दिले होते, मंत्री महोदयांना सुद्धा निवेदन दिले, इव्हन जे उच्च कॅबिनेट मंत्री त्यांना सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनी मोठ्या प्रमाणामध्ये निवेदन दिले होते। आणि हे सगळे निवेदन दिल्यानंतर सद्यस्थिती काय आहे तर याच्या संदर्भात मी आज चर्चा करतो, कारण की तुमचे रोजचे जे व्हॉट्सअपला येणारे मेसेज असतील, कॉल्स असतील, त्याच्या सगळ्याचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा किंवा नका करू, मात्र सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून की तुम्हाला ती माहिती जी आहे रोजची ती अपडेट डेली अपडेट माझ्याकडून तुम्हाला मिळत जाईल। महाराष्ट्र पोलीस भरतीची सद्यस्थितीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर काल एक देवेंद्र फडणवीस माननीय गृहमंत्री विद्यमान यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता की मी लवकरच भरती करतोय, मी हे करेल, मी ते करेल, आणि त्यांनी एक शब्द वापरला की मी मुख्यमंत्र्यांना विचारून मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं असं बोलले। तर आय थिंक तो व्हिडिओ मित्रांनो जुना व्हिडिओ होता, लक्षात ठेवा, नवीन व्हिडिओ नव्हता तो, कारण का तो जुना व्हिडिओ आहे। ते बरेच क्लासेसवाल्यांनी किंवा बऱ्याच लोकांनी तो ग्रुपवरती शेअर केला इकडे तिकडे, त्यामुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि काल सर्व मुलांनी मला तो व्हिडिओ पाठवला दिवसभर, परंतु मी त्या संदर्भात कुठलंही भाष्य केलं नाही, कारण की तो व्हिडिओ मला खात्रीशीर पटत नव्हती, कारण का कालच्या संदर्भात कुठेही पोलीस भरती संदर्भात असं काही हे झालेलं नाही, कारण की आपली जी मुकुल किनकर आणि त्यांची जी टीम आहे विद्यार्थ्यांची ती पूर्णपणे तळ ठोकून आहे नागपूरमध्ये अधिवेशनाच्या ठिकाणी। त्याच्यामुळे कोणतीही बातमी कळली 2 मिनिटं जरी काही झालं तर आपल्याला ती बातमी लगेच 2 मिनिटांमध्ये ही समजते। त्याच्यामुळं तशा संदर्भातला कुठल्याही परिस्थिती काही नाही, लक्षात ठेवा। संपूर्ण जे विषय तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतात त्या संपूर्ण विषयावरती मी तुमच्यासोबत आज या ठिकाणी चर्चा करणार आहे मित्रांनो, काळजी करू नका। 1 मिनिट, जे संपूर्ण विषय आहे त्या संपूर्ण विषयावरती मी आज या ठिकाणी चर्चा करणार आहे आणि आपल्याला बराच एक 5-10 मिनिटं थोडंसं महत्त्वाचं पूर्ण या ठिकाणी बोलायचं पण आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 1 मिनिट मी कॅमेरा सेट करतो, हा ओके। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्र पोलीस भरतीची सद्यस्थिती मित्रांनो जर विचार केला तर पोलीस भरती ही निघू शकते, नाही असं नाही। डिसेंबरच्या जाहिरात काढायची आणि आता सर्वांचं लक्ष लागले ते म्हणजे हिवाळी अधिवेशनाकडे, गृहमंत्री साहेब काय बोलतील किंवा गृहमंत्री साहेबांचं काय चर्चा होईल किंवा या मुद्द्यावरती ते कोणते मुद्देसूद भाषण करतील किंवा पोलीस भरती संदर्भात काय चर्चा करेल याच्याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे, कारण की आपला प्रश्न हा लक्षवेधीमध्ये पडलेला आहे जाऊन, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष हे त्यांना देणंच गरजेचं आहे, त्यात काही विषय नाही। अजूनही 4-5 दिवस हिवाळी अधिवेशन आहे, 11 तारीख आहे, 16 तारखेपर्यंत अधिवेशन आहे, अजून 2-4-4-5 दिवस अधिवेशन आहे। नक्कीच त्या अधिवेशनात कुठेतरी हा विषय मांडला जाईल आणि आपल्याला नक्कीच न्याय मिळेल, ती पण चर्चा आहे। त्याच्यामुळे सद्यस्थितीत जर विचार केला तर एका बाजूला विद्यार्थी नवीन भरती निघावं डिसेंबरच्यात म्हणून आंदोलन करतात, म्हणून निवेदन देऊ राहिलेत, तर एका बाजूकडे मुंबई पोलीस प्रतीक्षा यादीचा अजून किती वेळ लागणार आहे, मुंबई पोलीस प्रतीक्षा यादीतील मुलांना कधी घेणार आहे या संदर्भात आंदोलन करू राहिलेत। जर मुंबई पोलीस प्रतीक्षा यादीतील मुलं आंदोलन करतायत, निवेदन देतात, त्यांनी सुद्धा अख्खा महाराष्ट्रभर आमदारांना खासदारांना निवेदन दिले, मंत्री महोदयांना सुद्धा निवेदन दिले, अधिकारी लोक, सचिव लोक यांना सुद्धा त्या लोकांनी निवेदन दिलेले आहेत आणि लक्षामध्ये। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रतीक्षा यादी नक्कीच मुंबईची खुलणार आहे, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही, कारण की आतापर्यंत कधीच असं सर्व विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन मेडिकल वगैरे करून त्यांना वेटिंगला ठेवलं नव्हतं। आतापर्यंत असं व्हायचं का वेटिंगला ठेवायचं आणि वेटिंगला ठेवल्यानंतर जर तुमचं वेटिंग मधून सिलेक्शन झालं तर मग सिलेक्शन झाल्यानंतर तुमची पुढची सगळी प्रोसेस करायची। आता पूर्ण प्रोसेस आणि त्या मुलांची हीच मागणी आहे प्रत्यक्ष यादीतील मुंबईच्या, का तुम्ही मग ही कोणत्या बेसवरती आमची सगळी प्रक्रिया करून घेतली, पूर्ण का केली आमची सगळी प्रक्रिया जर तुम्हाला जॉईनिंग द्यायची नाही तर, म्हणून त्यांनी हे केलेलं आहे आणि वेटिंग लिस्ट लवकरच खुलेल। मात्र प्रॉब्लेम असा झालेला आहे प्रतीक्षा यादी मित्रांनो ती थोडीशी प्रतीक्षा करावीच लागेल, आपल्याला थोडा संयम ठेवावा लागेल, कारण की ऑलरेडी 4-5 हजार फायनली सिलेक्शन झालेले मुलं आहेत त्यांनाच अजून जॉईनिंग नाही, काही मुलं अजून घरीच आहे,
काही मुलांचे मेडिकल झालेले आहेत, काही मुलं तिथं हजर पण झालेले आहेत. म्हणजे अजून त्यांच्यातच, कारण का जी पदसंख्या होती मुंबईची ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अजून त्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली जॉईन केलं नाही आणि ट्रेनिंगला तर कोणीच गेलेलं नाही, कारण का सर्व ट्रेनिंग सेंटर फुल आहेत. कारण का या वेळेची भरती जी होती 18,500 ही मोठी भरती होती आणि परत एकदा अशीच मोठी भरती होऊ शकते. मात्र ज्या निवडणुका झाल्या, ह्या आत्ता राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या, प्रांतीय निवडणुका ज्या पार पडल्या, त्याच्यामध्ये बीजेपी सरकारने मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं आता की ह्या वादळात, ह्या चालू वातावरणामध्येच लोकसभेच्या पण निवडणुका घ्यावा, जेणेकरून लोकांचं मन परिवर्तन इकडे तिकडे होणार आहे. म्हणून त्यांनी पण लवकरच तयारी चालू ठेवली. मार्चमध्ये त्या निवडणुकांची आचारसंहिता लागून जाईल. मार्चमध्ये म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी आपल्या हातामध्ये राहिले. म्हणजे आता डिसेंबरच्या आज जरी जाहिरात आली, आणि एक मी तुम्हाला आजही परत सांगतो, जे वयवाढी संदर्भातल्या विद्यार्थ्यांनी जो मुद्दा उचललाय का 31 मार्च 2023च्या आत जर जाहिरात आली तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा होईल, बाकीच्यांचं नुकसान होईल. मित्रांनो, एक काळजी करू नका. तुम्हाला एक माहिती देतो, कदाचित परत तो GR परत बदलेला आहे. त्या GR मध्ये एक लाईन अशी येईल की आता कसं 31 डिसेंबर 2023च्या पूर्वी तसा येईन 31 डिसेंबर 2024च्या पूर्वी, बस एवढाच फरक होईल. आणि परत 2 वर्ष किंवा 1 वर्ष पुन्हा सर्वांना नक्कीच त्या ठिकाणी ह्या भरतीला, आगामी भरतीला वाढून भेटेल. आता बरेच म्हणतात का भरती जून जुलै ऑगस्टला होणार आहे. मान्य आहे, ती कधी होऊ द्या, परंतु आपला प्रयत्न काय आहे असणार आहे, विद्यार्थी मित्रांच्या संघटनेचा प्रयत्न काय आहे की भरती ही डिसेंबरच्या जाहिरात काढा. तुम्ही डिसेंबरच्या जाहिरात काढलं, पुढे भरती 2 महिने घ्या, तर 4 महिने घ्या. सेम प्रतीक्षा देवाल्यांचं पण असं का आम्हाला तुम्ही सांगा का आम्ही तुम्हाला घेणार आहेत किंवा आम्हाला घ्या जॉईनिंग, इव्हन तुम्ही वर्षभराने द्या, 6 महिन्याने द्या, 10 महिन्याने द्या, अडचण नाही. मात्र आम्हाला तुम्ही स्टार्टिंगला त्या ठिकाणी घ्या. हे त्यांचा या ठिकाणी मेन मुद्दे आहेत, हे 2 मुद्दे. त्याच्यामुळे सद्यस्थितीच्या बाबतीत जर पोलीस भरतीचा विचार केला तर कुठलीही प्रॉपरली अपडेट नाही. किती जागांची भरती निघेल, कशी निघेल, कधी जाहिरात येईल, कधी ग्राउंड चालू होईल, कधी लेखी होईल, पेपर ऑनलाईन होतील का ऑफलाईन होतील, ग्राउंड आधी होईल का ग्राउंड नंतर होईल, कुठल्याही प्रकारचं काहीच कुठेही अजून अपडेट नाही. मात्र ही अपडेट एवढ्या 16 तारखेपर्यंत नक्कीच आपल्याला प्रॉपर आणि खात्रीशीर अपडेट भेटेल आणि ती अपडेट मीच तुम्हाला ती आनंदाची बातमी लवकरात लवकर देईल. आलं लक्षामध्ये. दुसऱ्या मुद्द्याकडे जातो मी, तो म्हणजे प्रत्यक्ष, आणि आपला हा भाग आहे की हा चर्चा सत्राचा भाग आहे. असे कंपल्सरी आपण चर्चा, काय होतं, तुम्ही सर्वजण मला व्हॉट्सअपला कॉल करता, कॉल करता, व्हॉट्सअपला SMS करता. प्रत्येक मुलाच्या SMS ला रिप्लाय देणे माझ्याच्याने शक्य होत नाही, किंवा प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करणं पण माझ्याच्याने शक्य होत नाही, कारण की मला पण काही ना काहीतरी कामधंदा असतो. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे एवढं शक्य होत नाही प्रत्येकाचं, पण काळजी करू नका. मी माझ्या परीने एकदम प्रॉपरली, एकदम व्यवस्थित तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. आज हा चर्चासत्र भाग 1 होता. 2-3 दिवसामध्ये परत चर्चासत्र भाग 2 मी तुम्हाला घेऊन येईन आणि सद्य परिस्थितीत झालेला बदल, सद्य परिस्थिती कुठपर्यंत गेली याच्यामध्ये पण तुम्हाला सांगेन. त्यानंतर जिल्हा कोर्टाचा फॉर्म, प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांबद्दल 2 मिनिटं बोलतो. प्रत्यक्ष यादीतील उमेदवार जे आहेत त्यांनी त्यांचा संघर्ष, त्यांचं संघटन मोठं झालेलं आहे, त्यांचा संघर्ष पण खूप मोठा आहे. त्यांना पण लवकरच न्याय मिळाला पाहिजे आणि मिळेलच, कारण का त्यांची सुद्धा बातमी ही विधिमंडळापर्यंत पोहोचलेली, त्यांची सुद्धा न्यूज विधिमंडळात गाजणार आहे, त्यातही कुठल्या प्रकारची शंका नाही. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. फक्त एक काम करा, आपण प्रत्यक्ष यादीतील उमेदवार आहे, जे फायनल सिलेक्शन लिस्ट मधले उमेदवार आहे, त्यांनाच अजून कुठल्याही परिस्थिती जॉईनिंग नाही किंवा बोलवलेलं नाही. आलं लक्षात. त्याचे काही विद्यार्थ्यांची काही प्रक्रिया अजून बाकी आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेट ही करावाच लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे जिल्हा कोर्टाचा फॉर्म जे सुटलेले, जिल्हा न्यायालयाचे फॉर्म सुटले का, ज्याची लास्ट तारीख 18 डिसेंबर लास्ट तारीख आहे. त्या संदर्भात बरेच विद्यार्थी विचारतात. मित्रांनो, लघुलेखक बद्दल मी जास्त बोलत नाही, कारण लघुलेखकला जे विद्यार्थी क्वालिफाय त्यांना ती सगळी माहिती आहे, कारण का त्याला कमी प्रमाणात स्पर्धा असताना आज रोजी महाराष्ट्रात सगळ्यात कमी ती लघुलेखक मध्ये असते, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जास्त असेल तर टंकलेखक मध्ये असते, लक्षात ठेवा, म्हणजे लिपिक मध्ये. तर मित्रांनो, जिल्हा कोर्टाचा फॉर्म कधी भरावा, म्हणजे माझं शॉर्ट लिस्ट मध्ये नाव येईल असं काही नाही, तुम्ही कधीही तो फॉर्म भरू शकता. शॉर्ट लिस्टचा काही विषय, फक्त माझं एक सांगणं असेल का तुम्ही 10 ठिकाणी फॉर्म भरू नका, 4 ठिकाणी फॉर्म भरू नका. तुमचे किती फॉर्म भरलं, तुमचं एकाच ठिकाणी कुठेतरी नाव आहे, कारण का त्यांना शॉर्ट लिस्ट मध्ये लगेच समजतं का सपोज हरदे हे नाव आहे ना, हरदे नाव जर इथं लातूरला जर आलं, नाशिकला जरी आलं ना, ते लातूर किंवा नाशिक पैकी एकाच ठिकाणी हरदेला ठेवणार, एका ठिकाणी काढून टाकणार. म्हणजे ह्या गोष्टी असतात त्या ठिकाणी त्या जिल्हा न्यायालयाच्या शॉर्टलिस्टचा विषयच हा असतो खऱ्या अर्थाने. म्हणजे आणि आता प्रॉब्लेम असा आहे, शॉर्टलिस्ट मागच्या वेळेस एकदम कट टू कट शॉर्टलिस्ट लागत होती, ह्यावेळेस आपल्याकडून चलन फार मोठ्या प्रमाणात चलन घेतले त्यांनी, त्याच्यामुळे ह्यावेळेस शॉर्टलिस्ट जरा कमी प्रमाणात पण लागू शकते. म्हणजे शॉर्टलिस्टचा जो रेशिओ तो जास्त प्रमाणात घेतला जाऊ शकतो, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना चान्सेस आहे. मात्र तुम्ही एक फॉर्म भरला तरी तुम्हाला बऱ्यापैकी संधी मिळू शकते. आणि शिपायाला एक भरू शकता तुम्ही. शिपायाला 10वी पास झालेले, 7वी पास झालेले सर्वजण शिपायाला फॉर्म भरू शकता. शिपाई आणि लिपिक दोन्हीला जर फॉर्म भरला तर मी शक्यतो माझा एक जुना अनुभव सांगतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला एकच चान्स येऊ शकतो, शिपायाला किंवा लिपिकला येऊ शकतो, किंवा दोन्हीला नाहीच नाही, परंतु चान्सेस कमी, कारण का ते नाव जर मॅच झालं ना, तुमचं डबल नाव जर मॅच झालं ना, ते शॉर्टलिस्ट मध्ये काढलं जातं. तुमच्या खास माहितीसाठी सांगतो, कारण मी पण 19ला शिपाई आणि लिपिकला फॉर्म भरला होता, माझं शिपायाला नाव नाही आलं, लिपिकला नाव आलं होतं, तर शिपायाचं नाव माझं कॅन्सल झालं होतं. म्हणजे हे पण होतं. आणि शिपायाला शक्यतो एक कोणता बेस लावतात, तर शिपायाला तुमचा एज्युकेशनचा एवढा काय बेस लागत नाही, तर तुमचं एज मॅटर करतं त्या ठिकाणी शिपायाला, लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी अल्पसूची जी आहे ती प्रतीक्षा ती कशी लागेल आणि ती कोणत्या बेस, बरेच मुलांचे तुम्ही पाहिलं असेल व्हॉट्सअपला मेसेज येतात किंवा
सॉरी याला युट्यूबला कमेंट्स आहेत का सर शॉर्टलिस्ट कोणत्या बेसवरती लावली जाते, तर लक्षात ठेवा शॉर्ट लिव्हला असा कोणता बेस नाही, लक्षात ठेवा त्यांचा बेस ते यूज करतात आणि त्यानुसार आपल्याला समजतं, कोणीच काही त्याचे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. आता मी जर फॉर्म भरला मलाही माहित नाही माझं नाव येईल का नाही, मात्र हे वेळेस त्यांनी काय केलं का चलन फार मोठ्या प्रमाणात चलन ठेवलं, एवढं मोठं चलन ठेवायचं नसतं जेणेकरून शॉर्टलिस्टमध्ये जर मुलं आले नाही तर त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यातल्या त्यात गंमत अशी झाली पेपर ऑफलाईन ठेवायला पाहिजे होता, ऍक्च्युअली ऑनलाईन नको होता तो पेपर, कारण TCS कडे गेल्यामुळे ते चलन वाढले. जर TCS कडे पेपर नसतं तर आपल्याला चलन हे 25 ते 50 रुपयापर्यंत चलन राहिलं असतं, ऑफलाईन झालं असतं. आणि 40 प्रश्न आहे हो, 40 प्रश्न क्लर्कला आणि 30 प्रश्न शिपायला आहे. त्या 40 आणि 30 प्रश्नासाठी TCS कडे दिलेले त्यांनी. मात्र त्याचा फायदा कोणाचा झाला, TCS चा फायदा झाला, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अर्थाजन निर्माण झालेले आहे. लक्षामध्ये संपूर्ण आगामी भरतीच्या आढाव्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर आता राज्य उत्पादन शुल्कचे पेपर 5 जानेवारीपासून सुरू होतील. त्याच्या आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा चालू आहे, अजूनही तुम्हाला लावायचे असेल तुम्ही लावू शकता. सर्व पेपर तुम्हाला 50 पेपर भेटून जातील. त्यानंतर वनरक्षकच्या बाबतीत सांगायचं झालं तर वनरक्षक पोलीस भरती वनरक्षकच्या ग्राउंडच्या बाबतीत पण बरेच SMS येतात. तर वनरक्षकचं मी तुम्हाला नक्की सांगेन मित्रांनो, वनरक्षकची गंमत अशी बाळांनो की ते जो 5 डिसेंबरला जी काही याचिका टाकली होती ज्या संदर्भातली ते पेसाचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, तर ती 5 डिसेंबरची तारीख त्यांनी 9 जानेवारीला दिली. लक्षात ठेवा पुढची तारीख दिलेली, तारीख पे तारीख. मग 9 डिसेंबरला ती याची काय परत फेटाळल्यामुळं 9 डिसेंबरला गेलेली आणि 9 डिसेंबरला गेल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की आता मला वाटत नाही आपली यादी बिदी लागेल सगळं लागेल पण प्रोसेस ही 9च्या अगोदर कोणतीच पूर्ण होणार नाही. लक्षात ठेवा कदाचित आपलं ग्राउंडही 9 नंतर होऊ शकतं कदाचित, असं मला तरी वाटते, कारण का आतापर्यंत यादी यायला पाहिजे होती, कुठल्याही प्रकारची यादी या ठिकाणी आलेली नाही. त्याच्यामुळं असा एक अंदाज आहे की ग्राउंड सुद्धा आपलं नंतरच जाऊ शकतं 9 जानेवारी नंतर. त्याच्यामुळे याच्या संदर्भात पण थोडंसं निश्चिंत राहा. काय होतं तुम्ही कंटिन्यू कॉल SMS करत राहता, मला प्रत्येकाला कॉल रिसिव्ह करणं शक्य होत नाही, मला पण काम असतात, लेक्चर असतात, इतर पण काही काम असतात माझे. त्याच्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला SMS करता, व्हॉट्सअपला आता 1,500-2,000 हजार मुलांचे SMS येऊन पडले, प्रत्येकाचं SMS पाहणं प्रत्येकाला रिप्लाय देणे शक्य होत नाही. लक्षामध्ये काळजी करू नका, जे अपडेट आहेत हे भाग 1 सत्र होता आपला, अशा रोज 2-3 दिवसामध्ये असे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला 2-3 दिवसातल्या ज्या काही घडामोडी घडल्यात, काही ज्या गोष्टी माझ्या कानावरती आल्यात त्या गोष्टी तुम्हाला नक्की मी मिळवून देत जाईन. काळजी करायचं कुठल्याच प्रकारचं कारण नाही, लोड घेऊ नका, अभ्यास करा. जे मुलं पोलीस भरतीची नव्याने पोलीस भरतीची तयारी करतात त्यांनी पण चांगल्या पद्धतीने तयारी करा. आणि जे पोरं वनरक्षकला चांगले मार्क आहे, त्याला 90च्या घराच्या पुढे मार्क आहे, 90+ मार्क आहे, त्या विद्यार्थ्यांनी ग्राउंडवर फोकस करा. 5 किलोमीटरवरती पूर्णपणे फोकस करा. मुलींनी सुद्धा आपल्या 3 किलोमीटर पूर्ण फोकस करा, कारण का ग्राउंड हे आज ना उद्या कधीतरी होणारच आहे. मात्र आपला सराव हा 1 दिवसात किंवा 10 दिवसात होणार नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण फोकस करा. त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्कवाले विद्यार्थी, तुम्हाला 5 तारखेला पेपर, तुमच्या हातात फक्त 20 दिवस राहिले, तुम्ही त्याच्यावरती फोकस करा. आणि जे नव्याने पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी आहेत, नव्याने पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच काहीतरी गुड न्यूज मी घेऊन येतो, काळजी करायचं कारण नाही. 16 ते 20 तारखेच्या आत कुठली तरी गुड न्यूज मी घेऊन येत आहे. आणि आता मी थोडंसं 4-5 दिवस जरा बाहेर आहे, थोडंसं मला बी थोडी गडबड आहे, त्याच्यामुळे माझे आता व्हिडिओ कमी येतील किंवा अपडेट थोडी मागं पुढे होईल. मात्र हे बघा तुम्हाला एक सांगतो, अपडेट मागं पुढे होणं महत्वाचं नाही, अपडेट परफेक्ट येणं महत्वाचं असतं आणि अधिकृत येणं महत्वाचं असतं, आणि हे तुम्हाला माहिती. आणि जिल्हा न्यायालयाची काही गडबड वाटत असेल तुम्हाला काय कसं, तर त्या जिल्हा न्यायालयाचा माझा एक व्हिडिओ युट्यूबला बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो बघितलेला, तुम्ही पण पाहून घ्या, जेणेकरून सगळी माहिती तुमची त्याच्यामधून काय क्लिअर होईल. लक्षामध्ये अजून कोणती भरतीच्या संदर्भात ठीक आहे, तलाठी भरती वगैरे ते ठीक आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही. तलाठी भरती वगैरे संदर्भात आपल्या ज्या 2-3 भरत्या होत्या त्या संदर्भात आता या ठिकाणी माहिती दिलेली. आणि महाराष्ट्र पोलीस जी भरती आहे मित्रांनो, काळजी करू नका, जी आपली महाराष्ट्र पोलीस भरती, त्या महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मी वारंवार तुम्हाला या ठिकाणी माहिती देतच असतो. कंटिन्यू तुम्हाला काही ना काही अपडेट मी या ठिकाणी देत असतो, त्यामुळे काळजी करू नका. इथून पुढे पण असे अपडेट जर आल्यानंतर मी अपडेट नक्कीच तुम्हाला काय करीन, देत राहील, काळजी करायची नाही. या ठिकाणी खाली माझा मोबाईल नंबर दिसतोय 9765653675, त्या नंबरवरती मला सर्व मुलांनी SMS करा, जेणेकरून रोजचे अपडेट तुम्हाला काय होईल या ठिकाणी भेटत जाईल. लक्षामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भातली आता ही जी महत्वपूर्ण सद्यस्थिती होती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेली आहे. प्रत्येक यादीतील उमेदवारांनी तुमचा प्रयत्न चालू ठेवा, एक दिवस तुम्हाला नक्की नाही मिळेल, कारण का भरपूर प्रत्येक यादीतील उमेदवार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात माझ्या संपर्कात आहे. व्हिडिओ त्यांचे ग्रुप पण आहेत, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, आणि त्या माध्यमातून ते विद्यार्थी संघर्ष करते. लक्षात ठेवा प्रतीक्षा यादीचा आणि नवीन भरतीचा कुठला प्रकारचा संबंध नसतो. प्रतीक्षा यादी ही जुन्याच भरतीची राहते. लक्षात ठेवा जरी प्रतीक्षा यादी घेतली तर ते काही नवीन भरतीमध्ये येणार नाही, ती जुन्याच भरतीमध्ये समावेश होतो, किंवा तिचं जे हे आहे ते सगळं काही जुन्या भरतीत होतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे लोड घेऊ नका, कुठल्या पद्धतीत व्यवस्थित राहा, व्यवस्थित काम करा, व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण आली तर SMS करा, टेलिग्रामला आपल्या याला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, तुमच्या पण प्रतिक्रिया कळवत चला. आणि काय होतं तुम्ही मला व्हॉट्सअपला SMS करा, तुम्ही म्हणता सर तुम्ही व्हॉट्सअपला रिप्लाय देत नाही. मी पाहतो मेसेज, वाचतो, पण रिप्लाय का देत नाही, कारण का जर 15 जणांचा एकच क्वेश्चन असेल कॉमन तर 15 जणांना सेम रिप्लाय देण्यापेक्षा मग मी असं चर्चासत्र आता अवलंबलं. हा भाग 1 होता आपला, आता भाग 2, 2, 3 आणि कंपल्सरी तुमच्या काही अडचणी असतील मला सांगायचं, सर तुम्ही या विषयी बोला, तुमचे विषय मला टाकत जा व्हॉट्सअपला, सर ह्या विषयी बोला, सर हा विषय घ्या, सर पुढच्या चर्चासत्रामध्ये हा विषय घ्या, सर त्याच्या पुढच्या चर्चासत्रामध्ये हा विषय घ्या. मी त्या विषयाची माहिती अधिकृत काढून तुम्हाला त्या संदर्भात चर्चासत्र घेत
जाईल किंवा त्या संदर्भात मी बोलत जाईल. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची काळजी करू नका, एकदम निश्चिंत राहा. परत पुढे नवीन काही अपडेट आले तर मी तुम्हाला नक्की घेऊन येईन. तोपर्यंत आता मी तुमची रजा घेतो. अभ्यास करा, ग्राउंड करा. शुभेच्छा तुम्हाला पुढील भावी वाटचालीस. आणि पुन्हा एकदा फडणवीस साहेब आपल्याला नाराज करणार नाही. तुम्हाला माहिती बीजेपी सरकार मोठ्या प्रमाणात नोकरी करतं आणि नोकर भरती करतं आणि पारदर्शक नोकर भरती करतं. त्याच्यामुळे तुम्ही पण लोडमध्ये जाऊ नका, एकदम प्रॉपरली राहा, प्रॉपर तयारी चालू ठेवा. काही अडचण आली रोजच्या अपडेट आपल्या असतात, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पण मी तुम्हाला मार्गदर्शन करतच असतो. त्याच्यामुळे नवीन माहिती नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण का सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, परंतु पैशापेक्षा अनमोलाची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी रोजच्या रोज अपडेट भेटत असते. आलं लक्षामध्ये. प्रत्येक यादीच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा आहे. आणि महाराष्ट्र पोलीस भरती डिसेंबरच्या निघाव जे माझे विद्यार्थी मित्र परिवार संघर्ष करतात त्यांना सुद्धा माझा 100% जाहीर पाठिंबा आहे. प्रत्येक यादीतील मुलांना सुद्धा 100% जाहीर पाठिंबा आहे. प्रयत्न करत राहा. मी पण माझ्या परीने जेवढे मला प्रयत्न करते तेवढे प्रयत्न नक्कीच करत राहील. चालते मित्रांनो, थांबतोय मी आता. आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची आगामी येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा गुरुकुल सोबत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशी बॅच 50% वापर मित्रांनो. या बॅचला विक्रम बोंद्रे सर आणि यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे मित्रांनो. आणि हे जे तुम्हाला एज्युकेटर दिसतात हे संपूर्ण महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर मित्रांनो, की ज्यांना खूप मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिकवण्याचा प्रदीर्घ असा अनुभव आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बॅचचे 2 वैशिष्ट्य. एक वैशिष्ट्य म्हणजे का बॅच एवढ्या स्वस्तामध्ये असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस, तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता, कुठल्याच प्रकारची अडचण नाही. कारण की अतिशय महत्त्वपूर्ण असं किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता. तुम्हाला एक टॉपिक कळलं तुम्ही 100 वेळा त्या टॉपिकचं लेक्चर 1 वर्षभरामध्ये पाहू शकता. 500 रुपयामध्ये वर्षभर असणारे एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1 मित्रांनो. 1 वर्ष कालावधी असणार आहे. आणि या बॅचला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 8600 60 37 15 8600 60 3715 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि विशेष म्हणजे 500 रुपयात सर्व विषयाची एकच फी मध्ये उपलब्ध आहे. सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवणार. ऑनलाईन बॅच प्लस लाईव्ह रेकॉर्ड बॅच. आगामी होणारी पोलीस भरती असेल, राज्य उत्पन्न शुल्क भरती असेल, सरळ सेवा भरती असेल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेच्या भरती असेल, त्या सर्व भरतीसाठी प्रॉपर ठरणारी ही बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच 1. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोरला जायचे आणि फिबिस सर गुरुकुल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, जेणेकरून आपल्याला या बॅचचा पूर्णपणे असा लाभ घेता येईल. धन्यवाद. आपण जर राज्य उत्पन्न शुल्कची तयारी करत असाल तर मित्रांनो, राज्य उत्पन्न शुल्कसाठी मार्केटमध्ये असणार एकमेव पुस्तक म्हणजे हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. TCS IBPS पॅटर्ननुसार असणार, ऑनलाईन पॅटर्ननुसार घेण्यात येणार, सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार राज्य उत्पन्न शुल्क विभाग भरती, दारूबंदी, पोलीस संपूर्ण मार्गदर्शन, विशेषतः महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 संपूर्ण माहिती समावेश. द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन असणार मित्रांनो. ऑल इन वन. सामान्य असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, संपूर्ण मित्रांनो यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सोबतच आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील TCS IBPS पॅटर्न, डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सर्व प्रश्नांचं स्मार्ट QR कोडचं मोफत मित्रांनो, चक्क मोफत आहे. 800+ स्मार्ट QR कोड आहे मित्रांनो. याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाईज राहत नाही, टॉपिकची विस्तृत महत्त्वाची माहिती, व्हिडिओ लेक्चर, ऑनलाईन टेस्ट, सर्वांसाठी प्रश्न, टॉपिक PYQ प्रश्न. त्याचबरोबर तुम्हाला मोफत मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे संपूर्ण व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, 100+ टॉपिक वाईज व्हिडिओ, 200 टॉपिक वाईज टेस्ट रँक, 100 सराव टेस्ट रँक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि हे पुस्तक खरेदी करण्यासाठी सिद्धेश्वर हडबेसर स्मार्ट बुक सिरीज मधलं अजून एक आलेलं नवीन पुस्तक न्यू वन ॲड म्हणजेच मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं भारतीय प्रकाशन पुणे. मग वाट कसली बात आहे, लगेच आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि दारूबंदी पोलीस पुस्तक मागवा आणि आपल्याला पुस्तक खरेदी करा आणि लवकरच आपल्या पुस्तकामधून या पुस्तकातून अभ्यास करा. विशेष म्हणजे पुस्तकामध्ये दारूबंदी अधिनियम 1949 सुद्धा या ठिकाणी समावेश त्यांनी केलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असणारे हे पुस्तक तुम्ही आजच खरेदी करू शकता. पुस्तक मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं भारतीय प्रकाशन पुणे. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. 2 ते 4 दिवसामध्ये आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती सध्या पुस्तकं जरा विद्यार्थ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असताना पुस्तक जरा शॉर्टमध्ये आहे. लवकरच हे पुस्तक संपूर्ण मार्केटमध्ये आणि आपल्या जवळच्या बुक स्टॉलवर त्यावेळेस तुम्ही ते पुस्तक नक्कीच खरेदी करू शकता. धन्यवाद.